अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील स्वयंघोषित गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुरुदास बाबाने मध्य प्रदेशातील एका महिलेवर तब्बल 3 महिने अत्याचार करून मोबाईलमध्ये अश्लील चित्रफित बनवल्याचे समोर आले। या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसात गुरुदास बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काही महिन्यांपूर्वी हा बाबा गरम तव्यावर बसून भक्तांच्या समस्या सोडवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। पतीला व्यसनाधीनतेतून मुक्त करण्यासाठी जबलपूर येथील 34 वर्षीय महिला 2 मे 2023 रोजी या बाबाच्या मार्डी येथील आश्रमात गेली होती। पतीला व्यसनमुक्त करण्यासाठी पुढील काही महिने आश्रमातच मुक्कामी राहावे लागेल असे तिला त्या बाबाने सांगितले। त्यानंतर महिलेने आश्रमात राहण्याची तयारी दर्शवली। याच दरम्यान 3 महिन्यांपर्यंत भोंदूबाबाने तिच्यावर सतत अत्याचार करून लैंगिक शोषण केले। धक्कादायक बाब म्हणजे या बाबाने महिलेला लग्नाचेही आमिष दाखवले होते। कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी पीडित महिला आश्रमात राहत होती। या काळात गुरुदास बाबाने या महिलेने अंगारासारखा पदार्थ दिला। तो अंगारा खाल्ल्यावर पीडित महिलेला गुंगी यायची। यानंतर गुरुदास बाबाने या महिलेचे लैंगिक शोषण केले। दुष्कृत्यानंतर एक दिवस महिलेला त्याच्या मोबाईलमध्ये त्याने केलेल्या कुकर्माचा व्हिडिओ दिसला। तिने जाब विचारला असता गुरुदास बाबाने तिला दमदाटी करून धमकावले। यानंतर 2 जानेवारीला तिला नागपूरला सोडून हा बाबा फरार झाला। यानंतर या महिलेने या बाबा विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला।